आजचा आपला समाज खूप झपाट्यानं प्रगती करत असताना राज्यातील खेड्यापाड्यात अस्तित्वात असलेल्या एकूण 45 अनुसूचित जाती जमातींच्या मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारनं पुढाकार घेत 350हून जास्त योजना राबवल्या। त्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील आहे। आदिवासी विकास विभाग सार्वजनिक योजना त्याचबरोबर वैयक्तिक योजना फार मोठ्या प्रमाणामध्ये राबवत असते। परंतु दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा आदिवासी, जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीपर्यंत त्या योजना काय आहेत हे त्याला माहिती होत नाही आणि म्हणून आम्ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी या वर्षापासून वेगळा माहितीचा प्रसार व्हावा म्हणून या ठिकाणी आम्ही प्रसार माध्यमासाठी एक नवीन हेड उघडून त्याच्यासाठी यावर्षी आम्ही 1.5 कोटीची तरतूद आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून असेल, दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर या ठिकाणी वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल किंवा इतर जी माध्यमं आहेत त्या माध्यमाच्यातून त्या लोकांपर्यंत ती माहिती कशी पोहोचेल, या योजनाची माहिती पोहोचल्यानंतर त्याचा लाभ त्यांना घेता यावा या दृष्टिकोनातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो आहे। कृषी क्षेत्रात ते पुढे आलं पाहिजेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे शेतीला इरिगेशन व्हावं म्हणून धरणांना आम्ही कोट्यावधी रुपये उपलब्ध करून देतोय। सिंचनाचं क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागामध्ये वाढताना दिसत आहे आणि अशा पद्धतीनं त्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवाला सुद्धा उभं केलं पाहिजे, स्वाभिमानानं जगला पाहिजे, शेती चांगल्या रीतीने करू शकला पाहिजे, आधुनिक शेती करू शकला पाहिजे आणि म्हणून त्याच्या शेती करण्यासाठी जे जे लागेल ते आदिवासी विकास उपलब्ध करून खेडोपाडी राहणाऱ्या आदिवासींना शेतीत सुधारणा, बैलजोडी तसंच प्रवास करण्यासाठी बैलगाडी अनुदान तत्वावर दिली जाते। किमान 1.5 एकर आणि कमाल 6 एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना विद्युत मोटार पंप आणि ऑइल इंजिन देण्यात येतं। यासाठी त्या शेतकऱ्याच्या शेताच्या बाजूनं विद्युत लाईन गेलेली असणं आवश्यक असतं। त्याचप्रमाणे शेतीच्या विकासासाठी 100% सवलतीवर PVC पाईप्स पुरवण्यात येतात। माझे नाव प्रल्हाद भाऊराम गावित, मी वाघाळीचे राहणार। प्रकल्पातर्फे मला PVC पाईप मिळाले। महाराष्ट्र सरकारनं आदिवासींच्या लहान मुलामुलींसाठी अतिशय दुर्गम भागात जाऊन उद्याच्या पिढीच्या विकासासाठी एकूण 535 शासकीय तर 554 अनुदानित आश्रमशाळा उघडल्या आहेत। या आश्रमशाळातून एकूण 4 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे गणवेश, वह्यापुस्तकं, 2 वेळचे जेवण, राहण्याची पूर्ण व्यवस्था या गोष्टी विनामूल्य पुरवल्या जातात। या शाळांपैकी एकूण 65 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्याची परवानगीही महाराष्ट्र सरकारनं दिली आहे, ज्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावीच महाविद्यालयीन शिक्षण मिळू शकेल। दरवर्षी अंदाजे 11,000 विद्यार्थी सरकारच्या या योजनेचा फायदा घेत आहेत। आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आदिवासी विकास विभागानं सुरू केल्या, ज्याच्या माध्यमातून गोरगरीब माणसं, दारिद्र्यरेषेच्या खाली असलेल्या माणसाला सुद्धा इंग्रजीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळावं, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकता यावं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या। आदिवासी आणि अनुसूचित जाती जमातींच्या मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी
आणि आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारनं इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू केल्या. India is my country. All Indians, us and sisters. My country and its rich and varied heritage. I offer this day the works I do. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. या शाळांमध्ये वसतिगृहाचीही सुविधा आहे. महाराष्ट्र सरकारनं आणखीन एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आणि तो म्हणजे अनुसूचित जाती जमातींच्या मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्याचा. या वसतिगृहांमध्येही विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ताही दिला जातो. अशा प्रकारची एकूण 436 वसतिगृह सरकार चालवत असून त्याचा फायदा सुमारे 23,000 विद्यार्थी विद्यार्थिनींना होत आहे. माझं नाव पाडवी राजू सोमा पाडवी, मुक्काम नवनागरमोठा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. खेडेगावामध्ये अभ्यासाची सुविधा नसते. शहरामध्ये आल्याने विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि शहरांच्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिटिशन होते. कारण त्यांच्याबरोबर म्हणजे आदिवासी विद्यार्थी कॉम्पिटिशन करतो आणि स्पर्धामध्ये भाग घेतो. वसतिगृहांची सुविधा असलेल्या अत्याधुनिक इंग्रजी माध्यमांच्या शाळाही सरकारनं सुरू केल्या. या उपक्रमाला एकलव्य असं नाव देण्यात आलं. या उपक्रमात सामील झालेली आदिवासी मुलं मुली आधुनिक जगात वावरताना इंग्रजी भाषेच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाहीत. यासाठी राज्यभरात 4 जिल्ह्यात एकलव्य इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा सुरू झाल्या असून तिथं 500 मुलं आणि 332 मुली शिकत आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेताना तिथल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच दिलं जाईल याची काळजी घेतली जाते. सर्व विषय शिकवताना इथले शिक्षक विद्यार्थ्यांशी संवादही इंग्रजीतूनच करतात. The volume of this cone is given, that is 48 pi centimeter cube. Okay. Also one thing is given, that is height. This height is given, that is. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलण्याची सवय रुजवली जाते. The sight could not follow it in its flight. I breathed a song into the air. It fell to earth, I knew not where. For who has sight to see, so keen and strong that it can follow the flight of the song. पाठ्यपुस्तकातील अभ्यासाच्या जोडीला भौतिक आणि रसायनशास्त्राची प्रात्यक्षिकं करण्यासाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा इथं आहेत. तिथं उच्च शिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देतात. the length between this lens and this screen, okay? And means the focal length of this concave mirror is 27 centimeter. इथल्या प्रयोगशाळांमध्ये मुलामुलींना प्रत्येक प्रयोगाचं सविस्तर वर्णन करून
त्यांना प्रात्यक्षिक कसं करायचं याचं योग्य प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात, यशस्वी होतात. इथल्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना त्यासाठी खूपच मदत होते. नमस्कार, मी प्राचार्य एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल नाशिक, मिसेस विजया दादासाहेब हिरे. आमचे एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट आहे. 9th 5-year प्लॅन अंडर 275(1) आर्टिकल यामार्फत ही ग्रँट रिलीज होते. अशा प्रकारची 25 स्टेटमध्ये 100 स्कूल ऑफिशिएट आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 4 आहे. हे आमचं नाशिकचं 1, बोर्डी डहाणूला 2, चिखलदरा अमरावती 3, खैरी परसोडा नागपूर 4. यामध्ये ह्या सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या शाळा फक्त आदिवासी मुलांसाठी आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत याचं मॅनेजमेंट असतं. महाराष्ट्र पब्लिक स्कूल सोसायटी असं ट्रस्ट अंडर संचलित इथे को एज्युकेशनल स्कूल आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे नंतर हे CBSE अफिलिएटेड आहे. इंग्लिश मीडियम स्कूल आहे. याच्या मागचं प्रयोजन आहे की IPSC, MPSC, IAS अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विद्यार्थी तयार व्हावे. मिलिटरीमध्ये मुलांना अधिकारी होता यावं, मिलिटरीमध्ये त्यांना संधी मिळावी आणि म्हणून त्याच्यासाठी आपण मिलिटरी शाळांमध्ये सुद्धा या वर्षापासून जवळजवळ 2000 मुलं आणि मुलींना मिलिटरी शाळेमध्ये प्रवेश आपण या ठिकाणी देतोय. त्याचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग या ठिकाणी करेल. राज्य पोलीस दल आणि सैन्यामध्ये आदिवासी मुलामुलींना नोकरी मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं विचारपूर्वक पाऊल उचलत राज्यभरातून 9 ठिकाणी सैनिकी पूर्व प्रशिक्षण केंद्र 1990 पासून सुरू केली आहेत. दरवर्षी 4 बॅचेस भरतात, ज्यापैकी 3 मुलांसाठी तर 1 बॅच संपूर्णपणे मुलींच्या प्रशिक्षणासाठी असते. या केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थींना सैन्य आणि पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि बौद्धिकरित्या सर्वतोपरी प्रशिक्षित केलं जातं. या प्रशिक्षणात त्यांच्याकडून वेगवेगळ्या कसरती करवून घेऊन त्यांना भरतीसाठी शारीरिकरित्या तयार केलं जातं. त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कवायत प्रकारांद्वारे या मुलामुलींमधील चपळता आणि काटकता वाढवली जाते. इतकंच नाही तर त्यांना बागकाम आणि कम्प्युटरचंही प्रशिक्षण देऊन नवनवीन क्षेत्रात हे विद्यार्थी कुठंही मागं राहणार नाहीत याची काळजी घेतली जाते. आतापर्यंत या प्रशिक्षण केंद्रांमधून अंदाजे 19,000 विद्यार्थी प्रशिक्षित झाले आणि त्यापैकी 4,000 मुलामुलींना नोकरीत सामावून घेण्यात आलं आहे. श्रीमान 56 बैच के 30 लड़कियां परेड के लिए हाजिर है. या व्यतिरिक्त राज्य परिवहन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील आदिवासी आणि अनुसूचित जाती जमातींच्या मुलांसाठी वाहन चालकाचं प्रशिक्षण देण्यात येतं. या योजनेत आतापर्यंत सुमारे 1250 मुलं प्रशिक्षित झाली असून 575 मुलांना चालक म्हणून सरकारी नोकरीत रुजू करून घेण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ST वाहक आणि वायरलेस ऑपरेटरचंही प्रशिक्षण देण्याची व्यवस्था सरकारनं केली आहे. आणि अदर फोर्स जे कम्युनिकेशन वापरतात त्यामध्ये वायरलेस कम्युनिकेशन आहे. राज्यभरात सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण कमी करण्यासाठी यासोबतच घरगुती महिलांसाठी शिवणयंत्र वाटली आहेत, ज्यामुळे महिलांना स्वावलंबी होण्यास मदत झाली आहे.
गावोगावी अनेक तरुण मुलं अशी असतात ज्यांना उपकरणांच्या अभावामुळं आपला खेळ सुधारण्यापासून वंचित राहावं लागतं. सरकारनं अशा मुलांसाठी क्रिकेटचं साहित्य पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वीरित्या निभावली. युवक युवतींना स्वयंरोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. आदिवासी विकास विभाग नंदुरबार यांनी मला 10 बकऱ्या 1 बोकड मोफत मिळाले, ज्यामुळं त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होते. माझे नाव सुदाम वेडू गायकवाड, राणा तलावपाडा. हे भांडे आम्हाला आदिवासी प्रकल्प मार्फत देण्यात आलेले आहे. हे आम्हाला साखरपुडा, लग्न व इतर कार्यक्रम राहिले त्याच्यासाठी उपयोगी होतात. आणि हे भांडे म्हणजे बऱ्याच गावांना देण्यात आलेले आहेत. ही उत्तम प्रकारची योजना राबवली गेलेली आहे. आदिवासी लोक गेल्या काही वर्षांमध्ये जंगलामध्ये जाऊन तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा घरगुती इंधनासाठी नाश करत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. त्यावर उपाययोजना म्हणून आणि ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यासाठी सरकारनं लाभार्थ्यांना घरगुती गॅस युनिट पुरवण्याची योजना राबवली, जी अत्यंत यशस्वी ठरल्याचं सिद्ध झालं आहे. गावातील जीवन सुधारण्याचा सरकारचा आणखी एक उपक्रम म्हणजे अनेक गावांमध्ये सरकारनं वाटलेलं चक्की यंत्र. यामुळं ज्या आदिवासी महिला पूर्वी जात्यावर धान्य दळत होत्या, त्या आता चक्कीत जाऊन धान्य दळून घेऊ लागल्या आहेत. अनुसूचित जाती जमातीतील आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलामुलींना सरकारतर्फे भांडी आणि उपयुक्त भेटवस्तू दिल्या जातात. या योजनेचाही लाभ अनेक नवदाम्पत्यांनी घेतला आहे आणि घेत आहेत. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षापासून हवाई सुंदरीचं प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. कारण की हवाई सुंदरी झाल्यानंतर मुली मुख्य प्रवाहामध्ये येतील. मुलींना सेवासंधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्या या एअरलाईनच्या सेवेमध्ये त्या येऊ शकतील. म्हणून ही जी सेवा आम्ही देण्याचा जो प्रयत्न केला आहे आदिवासी मुलींना, जेणेकरून त्यांना एअरबस असतील किंवा इतर एअरलाईन्स आहेत त्याच्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळू शकतील. आदिवासी तसंच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींचं आयुष्य अधिक आधुनिकतेनं सुसह्य करण्यासाठी राज्य सरकारनं 100 मुलींना एअर होस्टेसच्या प्रशिक्षणासाठी निवडलं. या 100 मुलींना एअर होस्टेस बनण्यासाठी आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. So what's the session we're doing today? Now, aviation, but what? On safety. Okay? I believe you all know about safety, right? So we'll be going through with a safety demo, what we do on board once all the doors are closed and the aircraft starts taxiing. The whole safety demo will be of your safety instruction card, seat belts, oxygen mask, evacuation lights and life jacket. Good. आजच्या वेगानं प्रगती करणाऱ्या समाजात आदिवासी मुलीही कुठं मागं पडू नयेत यासाठी सरकारनं चालवलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये निवडलेल्या मुलींना शहरी जीवनमान, आधुनिक शिष्टाचार आणि वागण्या बोलण्याच्या चालीरीती शिकवून त्यांना एअर होस्टेस बनण्याच्या दृष्टीनं परिपूर्ण केलं जातं. इतकंच नाही तर या निवडलेल्या पहिल्या 100 मुलींपैकी अधिकाधिक मुलींना सरकारी किंवा खासगी एअरलाइन्स कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे.
please ask our group. Okay? मी उज्ज्वला वामन गव्हाले. मी भीमाशंकर तालुका आंबेगाव इथून आलेले आहे. तर भीमाशंकरमध्ये गोहे या गावामध्ये मी राहते. ते एक डोंगराळ भागातलं आहे गाव. तिथून आणि आम्हाला सरकारने आदिवासी मुलींसाठी एक हवाई सुंदरी होण्याची सुवर्ण संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. या मुलीनं सांगितल्याप्रमाणे या सर्व मुलींच्या आयुष्याचा कायापालट करण्यात सरकार यशस्वी झालंय. कारण सुशिक्षित आणि